बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय। लोणावळा इथं विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ते आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। रामदास आठवले म्हणाले, जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आहे तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार आहेत। यासाठी माझी भारत सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या आणि देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा। पहलगाम इथं झालेला दहशतवादी हल्ला निंदनीय आहे। त्याच मार्गाने दहशतवादी भारतात येतात, त्यामुळे तो भाग भारतात घेणं आवश्यक आहे। पाकिस्तानने देखील तो भाग सोडावा, नाहीतर आम्ही युद्ध केल्याशिवाय राहणार नाही। आमचं सरकार याविषयी गंभीर आहे। विरोधकांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे, असं आठवले म्हणालेत। दरम्यान लोणावळा शहरातील विविध विकास कामांचा आढावा रामदास आठवले यांनी घेतला। यावेळी येथील पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पांना निधी देण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। दरम्यान सध्या पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून ठोस पावलं उचलली जात आहेत। तसंच जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन देखील सुरू करण्यात आलंय। भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। सिंधू नदीच्या पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे। तसंच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे। पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे आता पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरेक्यांकडे लोकांचा धर्म विचारायला वेळ असतो का, असा सवाल करणाऱ्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे। अशा प्रकारची विधाने करून पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळलं जात आहे। अशा विधानांना मूर्खपणा म्हणावे की काय हे समजत नाही, असंही ते म्हणाले। विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पहलगाम हल्ल्याविषयी वादग्रस्त विधान केलं। अतिरेक्यांकडे लोकांचा धर्म विचारून गोळीबार करण्याएवढा वेळ कुठे असतो, असं ते म्हणालेत। त्यांच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांच्या या विधानाचा तिखट समाचार घेतला। अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन जे लोक मृत्युमुखी पडलेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळलं जात आहे। आता नातेवाईकांचे म्हणणे माध्यमांनी जाहीरपणे सांगितले। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अतिरेक्यांनी धर्म विचारून मारलं, त्यामुळे वडेट्टीवारांनी असं विधान करू नये। ते तिथे घटनास्थळी होते का? इथे बसून अशी विधानं करणं हे अतिशय वाईट आहे। याला मूर्खपणा म्हणावं की काय हे मला समजत नाही। माझ्याकडे यासाठी शब्द नाहीत, असंही ते म्हणालेत। देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यातील सर्वच पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्यात यश आल्याचंही सांगितलं। ते म्हणाले, या प्रकरणी अद्याप आकडा स्पष्ट झालेला नाही, पण पोलीस विभाग लवकरच हा आकडा जाहीर करेल। पण मी स्पष्ट करतो की जे पाकिस्तानी नागरिक भारतातून बाहेर गेले पाहिजेत अशा सर्व नागरिकांची ओळख पटवण्यात आली, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना बाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले। त्यांचं ट्रॅकिंगही सुरू झालं। त्यांची आकडेवारी लवकरच सांगितली जाईल, पण केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीतील कोणताही नागरिक आम्हाला सापडला नाही असं नाही। नितेश राणे माझे मित्र, पण माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, असं विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलंय। तसंच मतदारसंघात शांतता कशी राखावी हे मला चांगलं समजतं, असा पलटवारही कदम यांनी राणेंना दिलाय। दापोली इथं सभेत नितेश राणे यांनी योगेश कदम यांच्यावर टीका केली होती। यावर कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय। योगेश कदम म्हणाले, मी जन्मापासून शिवसेनेत आहे। बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाचे बाळकडू पाजले, मी कधीही भगवा खाली ठेवला नाही। याचा अर्थ नितेश राणे यांनी समजून घ्यावं, असा टोला देखील योगेश कदम यांनी राणेंना लगावला। आमच्या हातात आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही राहील। एका शिवसैनिकाला हिंदुत्व शिकवू नये। पुढे बोलताना योगेश कदम म्हणाले, माझा मतदारसंघ शांत कसा ठेवायचा हे मला चांगलं माहीत आहे। त्यांनी कुठे सभा घ्यावी, काय घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील तर मला आनंद आहे, पण माझ्यावर जर ते टीका करत असतील तर माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी गृह विभागाच्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करतो। आम्ही गोंधळ निर्माण करण्यासाठी नाही, तर लोकांची सेवा आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी काम करतो। दापोली येथील सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले होते,
इथून पुढे तुमच्याकडे जर कोणी दगड फेकला तर त्या प्रत्येक दगडाचा हिशोब चुकता होईल, हा विश्वास मी तुम्हाला देतो. आता राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. गृह खाते आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. FRR मध्ये जर नाव आलं नसेल, वाचवणारे कोणी असेल ते आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत. संबंधित खात्यातील काही लोकांनी लक्षात घ्यावं, अशी नाव न घेता मंत्री नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती. सोमवारी जम्मू काश्मीर विधानसभेत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, यजमान असल्याने सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर होती. या लोकांच्या कुटुंबियांची मी कशी माफी मागू? माझ्याकडे शब्द नाहीत. जम्मू आणि काश्मीरची सुरक्षा ही लोकांनी निवडून दिलेल्या सरकारची जबाबदारी नाही, तर मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री असल्याने मी त्यांना फोन केला होता, असं ओमर म्हणाले. यजमान असल्याने त्यांना सुरक्षितपणे पाठवण्याची जबाबदारी माझी होती, पण ते मी करू शकलो नाही. ओमर म्हणाले, ज्या मुलांना त्यांचे वडील रक्ताने माखलेले दिसले त्यांना मी काय सांगू? त्या नौदल अधिकाऱ्याच्या विधवेबद्दल मी काय सांगू, ज्याचे काहीच दिवसांपूर्वी लग्न झालं होतं? काही लोकांनी विचारलं की आमची काय चूक होती. आम्ही पहिल्यांदाच सुट्टीसाठी काश्मीरमध्ये आलो. याचे परिणाम मला आयुष्यभर भोगावे लागतील. ओमर अब्दुल्ला म्हणाले, मला विश्वास बसत नाही की काही दिवसांपूर्वी आपण या सभागृहात होतो आणि अर्थसंकल्प आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सभागृह तहकूब होईपर्यंत आम्हाला आशा होती की आपण पुन्हा श्रीनगरमध्ये भेटू. जम्मू आणि काश्मीरमध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल की आपल्याला पुन्हा इथे भेटावे लागेल, असं कोणी विचार केला असेल? मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, स्पीकर साहेब, तुमच्या आजूबाजूला असे लोक बसले आहेत ज्यांनी स्वतः त्यांच्या नातेवाईकांचे बळी जाताना पाहिले आहेत. आपल्यापैकी असे बरेच लोक आहेत ज्यांच्यावर हल्ला झाला आहे. या सभागृहाच्या वतीने या हल्ल्याचा निषेध व्हावा अशी आमची इच्छा आहे. मृत्युमुखी पडलेल्या 26 लोकांच्या कुटुंबियांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. पंतप्रधान मोदी हे भुट्टोसारख्याला भुट्ट्यासारखे भासतील. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास आहे. IPLचा जेवढा खर्च आहे तेवढा पाकिस्तानचा GDP आहे, असं भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी म्हटलंय. नवनीत राणा पुढे बोलताना म्हणाल्या की, अख्खा पाकिस्तानात ताकद नाही, भारताकडे वाकड्या नजरेने बघायची. भारतात एक वाघ राहतो, त्याचं नाव नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहे. पाणीच काय, तुमचे दाना पण बंद करू? नवनीत राणा म्हणाले की, माझा लहान मुलगा आहे, त्याला विचारलं की कुराण वाचणार का, तर तो म्हणतो की मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाणार पण कुराण नाही वाचणार. आपला लहान मुलगा काय बोलतो हे सांगताना नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मी कट्टर हिंदुत्ववादी असल्याचं सांगितलं. पहलगाममध्ये कुराण वाचायला सांगितलं, पण आमच्या बहिणींना वाचता आलं नाही. तेव्हा दहशतवाद्यांकडून हिंदूंवर गोळ्या झाडल्या गेल्या. हिंदू भावांनी गोळ्या झेलल्या, पण कुराण वाचायला ते तयार झाले नाहीत, असं नवनीत राणा यांनी म्हटलंय. नवनीत राणा म्हणाल्या की, दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये जात विचारून मारलं नाही. त्यांनी एकच प्रश्न केला, तुम्ही हिंदू आहात का? मुस्लिमांना बाजूला होण्यासाठी सांगितलं आणि हिंदूंवर गोळीबार केला. आपल्या देशाकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या लोकांचे डोळे काढून टाकण्यासाठी जातपात सोडून हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे आहे की कोणाच्या कानात जाऊन तुमचा धर्म कोणता आहे असं ते विचारतील का, असं वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. शरद पवार, अनिल देशमुख आणि रॉबर्ट वाड्रानंतर विजय वडेट्टीवार यांचं हे वक्तव्य आलं आहे. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पहलगाम हल्ला प्रकरणी काही पर्यटक सांगत आहेत की दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यापूर्वी लोकांना धर्म विचारला, तर काही जण सांगतायत की असं काहीच घडलं नाही. मुळात दहशतवाद्याला धर्म किंवा कुठलीही जात नसते, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पुण्यातील 2 कुटुंबांची शरद पवारांनी भेट घेतली. तेव्हा मृत संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरीने हल्ल्याची तपशीलवार माहिती दिली. माझ्या वडिलांना हिंदू म्हणून गोळ्या घातल्या, असं तिने शरद पवारांना सांगितलं. दुसरे मृत कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नी संगीता म्हणाले की, अतिरेकी हिंदूंना टार्गेट करत असल्याचं पाहून आम्ही महिलांनी कपाळावरील टिकल्या काढून फेकल्या, तरीही अतिरेक्यांनी आमच्या कपाळावरील कुंकू पुसलं. डोंबिवली येथील कुटुंबानेही दहशतवाद्यांनी हिंदू कोण असं विचारत डोळ्या देखत बाबा काकांना संपवण्याची आपबीती सांगितली. त्यानंतर राजकीय नेत्यांची वादग्रस्त विधाने सुरूच आहेत. विजय वडेट्टीवार म्हणाले की, पहलगाम हल्ला प्रकरणी सरकारी लोक काहीही बोलत नाहीत, ते त्यांचं अपयश आहे. यावर सरकारकडून काही प्रतिक्रिया दिली जात नाही. दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं असं हे लोक म्हणत आहेत. अरे पण यासाठी दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? कुणाच्या कानात जाऊन धर्म विचारायला वेळ असतो का? असा सवाल त्यांनी केला आहे. तर काही लोक म्हणाले
दहशतवाद्यांनी धर्म विचारला तर काही जण म्हणत आहेत की असं काही घडलेलं नाही. मुळातच दहशतवाद्यांचा धर्म किंवा त्याला कुठलीही जात नसते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवली. तसंच त्यांनी विशेष विमानसेवा सुरू करून महाराष्ट्रात पर्यटकांना परत आणण्याचं काम देखील केलं. यावर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी जे लोक कधीही विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणलं असं वादग्रस्त विधान केलं होतं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी टीका केली होती. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून महाराष्ट्रातील जनतेने उपकार केले आहेत. त्यामुळे अशा वक्तव्याने जनता तुम्हाला खुर्ची सोडायला भाग पाडेल हे विसरू नका अशी टीका त्यांनी केली होती. यावर शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी रोहिणी खडसे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटलं, रोहिणी खडसे यांची मला दया येते. रोहिणी ताई, तुमचा आवाका किती, तुमची बुद्धी किती आणि तुम्ही बोलता किती. बापाच्या पुण्याईवर तुम्ही राजकारणात तग धरून आहात. एकनाथ खडसे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांनी विमान पाठवलं नसतं तर माझं विमान कधीच स्वर्गात उडालं असतं. रोहिणीताई, एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलेलं विमान किंवा एअर ॲम्ब्युलन्स एकनाथ खडसे यांचा प्राण वाचवतो. आपल्या वडिलांचे प्राण वाचवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलणं आपल्या संस्कारात बसतं का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वाघमारे पुढे म्हणाले की एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः खर्च करून 4 विमान पाठवली. रोहिणीताई, तुमचा अभ्यास कमी पडतो. थोडा अभ्यास करून बोलत जा. जे कोणी कधीही विमानात बसलं नाही त्यांना आम्ही विमानात आणलं तर तुम्हाला मुंग्या का लागल्यात? तुमच्या पक्षप्रमुखांनी साधी संवेदना सुद्धा व्यक्त केली नाही. त्याला आम्ही बेशरमपणा म्हणायचं का? राज्यातील लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महायुती सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणतीही निवडणूक रोखण्याचा अधिकार नाही, पण निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी कणा नाही हे दुर्दैव आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मागील 3 वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ही टीका केली आहे. ते म्हणाले, राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सर्वप्रथम कोर्टाने भूमिका मांडणं आवश्यक आहे, कारण सुप्रीम कोर्टाला कोणतीही निवडणूक रोखण्याचा अधिकार नाही. पण दुर्दैव असं की निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी आवश्यक असणारा कणाच नाही. संविधानाने स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाला निवडणूक रोखण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हिंमत दाखवून निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. उल्लेखनीय बाब म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27% ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने राज्यातील मुंबईसह 27 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्यांमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू आहे. राज्यात शासन आणि प्रशासन यातील कामकाजाचा अनुभव घेऊन नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने स्थानिक स्वराज्य संस्था अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. पण वर्षानुवर्षे त्यांच्या निवडणुका न झाल्याने सध्या राजकीय पक्षांचे आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत.